नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सवे भाग 67 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया अनुसाठी सरप्राईज प्लॅन करतो आणि ते काय सरप्राईज आहे हे जाणून घेण्यासाठी ते सगळेजण ऑफिसला येतात। आता पुढे मॉम डॅड येताच ऋषभ सगळ्या ऑफिस स्टाफला बोलून घेतो आणि अनघाची नव्याने सगळ्यांना ओळख करून देतो। हॅलो एव्हरीवन, मीट द CFO ऑफ आवर कंपनी मिस अनघा रणदिवे। तसं सगळे टाळ्या वाजवतात आणि अनुचं अभिनंदन करतात। अनु तर शॉक होऊन सगळं ऐकत असते। ऋषभ अनुला घेऊन एका केबिनकडे येतो। कट द रिबिन अनु सोबत मॉम डॅड आणि रिया पण असते। भाई, हे सगळं काय आहे? अनु, तुझी कॅबिन बघायची नाही का? चल लवकर रिबिन कट कर। ऋषभ, तसं अनु रिबिन कट करते तसं सर्व आत जातात। केबिन खूप सुंदर असते ते बघून तर अनु भारावून जाते। ऋषभ तिला तिच्या चेअरमध्ये बसवतो आणि स्वतः तिच्या समोरच्या चेअरवर येऊन बसतो। मॉम डॅड तिथल्याच सोफ्यावर बसतात तर रिया तिथेच उभी असते। अनुसाठी ती खूप खुश असते। सो CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर मिस अनघा रणदिवे, कसं वाटतंय सरप्राईज? ऋषभ, खूप भारी भाई, थँक्यू सो मच। मी तर कधी स्वप्नात पण हा विचार केला नव्हता की असं काही माझ्या लाईफमध्ये होईल। इनफॅक्ट मी इतकं मोठं स्वप्नच कधी बघितलं नाही। तू तर जे स्वप्न मी बघितलंसुद्धा नाही तेही सत्यात आणलं आहे। अनु, तुझा भाई तुझे सगळे स्वप्न पूर्ण करणार। ऋषभ, पण भाई इतकी मोठी जबाबदारी मी खरंच नाही सांभाळू शकत। मला ह्या सगळ्याचा काहीच अनुभव नाही आहे। मला माझंच काम नीट जमत नाही। मी तेच करेल, हे पोस्ट मी नाही सांभाळू शकत। अनु, बेटा अनुभव घेतल्याशिवाय कसं येईल? आम्ही पण हळूहळूच शिकलो, तुला पण जमेल, डोंट वरी, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत। डॅड, पण डॅड, अनु, लोकांना अनुभव घ्यायला पण चान्स मिळत नाही बेटा, तुला मिळाला आहे, तू त्याचं नक्की सोनं करशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर। मॉम, अगं मॉम, हे अजिबात सोपं नसणार, मला खरंच नाही जमणार गं, प्लीज माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी नका टाकू, मी त्यास पात्र नाही ठरली तर? अनु शंकेने बोलून जाते। डोंट वरी अनु, मी आहे ना, मी तुला सगळं शिकवीन, मग तर झालं। आणि तसंही तू हुशार आहेस त्यामुळे मला जास्त मेहनत पण नाही घ्यावी लागणार। ऋषभ, सर बरोबर बोलतायत अनु, तू नको काळजी करू, आयुष्यात तुला ही संधी मिळाली आहे तर त्याचा विचार कर, लोकांना खूप कष्ट करूनही अशा संधी मिळत नाही। रिया तिला समजवत बोलते। मला जमेल ना हे सगळं? अनु तोंड बारीक करून विचारते। नक्की जमेल, सगळं एकसाथ बोलले। कॉंग्रॅच्युलेशन अनघा मॅम। रिया, ए मॅम वगैरे काय, मी तुझ्यासाठी फक्त तुझी अनु आहे, मी कायम राहील, कळलं? अनु, चल मी बाहेर आहे, पण मला पार्टी पाहिजे हां। रिया जायला निघते। नक्की अनु। रिया, मॉम रियाला आवाज देतात। येस मॅम, ऑफिसमध्ये असल्यामुळे ती मॅम म्हणते। मॅम काय मॅम गो, नेहमी तू काकू म्हणते ना, तुझा बॉस ऋषभ आहे, आम्ही नाही। मॉम, बरोबर बोलते सुद्धा। डॅड त्यांना दुजोरा देतात। मी म्हणते थोडा वेळ थांब, आम्ही निघतोच आता, मग तूही जा तुझ्या कामाला। मॉम, तसं रिया ऋषभकडे बघते आणि तो डोळ्यांनीच थांब असं म्हणतो। थोडा वेळ सगळे गप्पा मारतात आणि आपल्या कामाला निघून जातात। काही वेळाने ऋषभ करीमला कॅबिनमध्ये बोलवून घेतो। डोअरवर टकटक होताच, येस करीम, हॅव अ सीट। करीम, त्या दिवशी तो स्मगलर आपल्या हातून पळून गेलाय, त्याचा काही पत्ता लागलाय का? ऋषभ, बॉस तो पोलीस त्याच्या मागावर आहे, तो अजून तरी काही हाती लागला नाही। करीम, ओके, तूही तुझे कॉन्टॅक्ट वापरून बघ, तो सापडणं जास्त गरजेचं आहे, नाहीतर तो विनाकारण रियावर राग काढेल, तिच्यामुळे त्याचं नाव पोलिसासमोर येईल म्हणून, तिला परत त्याच्यापासून धोका असू शकतो। ओके बॉस, मी बघतो काय ते। करीम, आणखी एक करीम, मागच्या वेळीसारखं तुझ्या माणसाला तिच्यावर नजर ठेवायला सांग, त्याच्यामुळेच आपल्याला लवकर कळलं की तिचं किडनॅपिंग झालं आहे ते, सो त्याला थोडं अलर्ट राहायला सांग। ऋषभ, डोंट वरी बॉस, राघव त्याच्या कामाला आधीच लागला आहे। करीम ऋषभसोबत थोडं आणखी बोलून निघून जातो। आजच्या भागामध्ये इथेच थांबूया, पुढे काय होणार, ऋषभ रियाचा राग कसा घालवणार ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतता हृदय तुझ्या सवे। बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट।